नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी कार्तिक कातकडे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गॅप सर्टिफिकेट कशा प्रकारे काढायचं। ज्याही विद्यार्थ्यांनी नीट रिपीट केलेली आहे व काही कारणास्तव शैक्षणिक गॅप पडला होता, अशा विद्यार्थ्यांसाठी गॅप सर्टिफिकेट हे कंपल्सरी असणार आहे। या विद्यार्थ्यांनी गॅप सर्टिफिकेट कशा प्रकारे काढायचे व गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट काय आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, गॅप सर्टिफिकेट हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेबल म्हणजेच गरजेचं आहे ते थोडक्यात आपण पाहूया। तर ज्याही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गॅप पडलेला आहे, म्हणजे 12वी नंतर काही कारणास्तव शैक्षणिक गॅप पडला होता, काही विद्यार्थी रिपीट करतात तर काही विद्यार्थी BSc किंवा इतर कोर्समध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतला असेल तर अशा वेळेस तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागणार आहे। या विद्यार्थ्यांनी पुढील फॉर्मॅटनुसार आपापले गॅप सर्टिफिकेट काढून घ्यायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आता जो तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात तो आहे गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट। हा फॉर्मॅट तुम्ही व्हिडिओला पॉज करून एक वेळेस काळजीपूर्वक वाचून घ्या। या फॉर्मॅटनुसारच तुम्हाला गॅप सर्टिफिकेट तयार करायचे असेल। हा फॉर्मॅट मराठीमध्ये आहे, परंतु काही विद्यार्थी इंग्लिश फॉर्मॅटमध्ये देखील गॅप सर्टिफिकेट तयार करतात, तर ते सुद्धा तुम्हाला एक्सेप्टेबल आहे। तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा मराठी लँग्वेजमध्ये गॅप सर्टिफिकेट तयार करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, हा तर झाला गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट, परंतु हे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला बॉन्ड पेपरवर तयार करायचे असेल। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारचा बॉन्ड तुम्हाला तुमच्या जवळील तहसीलला जाऊन घ्यायचा आहे व त्यावर तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट तयार करायचे असेल। स्क्रीनवर जे तुम्हाला आता गॅप सर्टिफिकेट दिसत आहे, अशा प्रकारे तुम्हाला देखील तुमचे गॅप सर्टिफिकेट तयार करायचे आहे। हे देखील गॅप सर्टिफिकेट तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भाने म्हणजेच गॅप सर्टिफिकेटच्या संदर्भाने सांगायचं एवढंच होतं। जे विद्यार्थी रिपीटर आहेत त्या विद्यार्थ्यांना तर माहितीच आहे की गॅप सर्टिफिकेट कशा प्रकारे काढायचं व कुठून काढायचं, परंतु जे विद्यार्थी फ्रेशर होते व फर्स्ट ड्रॉप आहे त्या विद्यार्थ्यांना या संदर्भाने तेवढी माहिती नसते, त्यामुळे आपण हा व्हिडिओ अपलोड करत आहोत। या व्हिडिओला इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांची देखील मदत होईल। त्यासोबतच काउन्सिलिंगच्या रिलेटेड येणाऱ्या सर्व अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा व टाइम टू टाइम अपडेट राहण्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।